नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी जो महत्त्वाची अशी बातमी आहे ती म्हणजे कर्जमाफीसाठी जे आहे अटी शर्ती आणि संघर्ष. तर कर्जमाफीसाठी कोणकोणत्या अटी शर्ती झाल्या आणि त्याबद्दल नंतर संघर्ष त्यासाठी काय करण्यात आला, ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर अशी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर कर्जमाफी केव्हापर्यंत पूर्ण होऊ शकते ही सुद्धा माहिती आता आपण समजून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती असो किंवा राजकीय बातम्या असो, सर्वात अगोदर तुम्हाला आम्ही या चॅनलवर देत असतो. चला तर शेतकरी बांधवांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिलेले होते. त्यानंतर जर बघितलं आपण सत्तेवर आल्यानंतर त्यांना त्यांच्या या आश्वासनाचा विसर पडला. अखेर सरकारच्या या वेळ काढूपणावर विरोधामध्ये विदर्भात सुद्धा प्रचंड मोठे असे आंदोलन झालेले होते. जर आपण बघितलं तर विदर्भात सर्वात मोठं आंदोलन झालेलं होतं. शेतकरी संघटनांनी व नेत्यांनी एकजूट दाखवली होती. परिणामी जर आपण बघितलं तर सरकारने शेतकरी नेत्यासोबत चर्चा करावी लागली आणि सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई येथे झालेल्या या चर्चामध्ये घमासान संघर्षानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026च्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे जाहीर सुद्धा केलेले होते. त्यानंतर जर बघितलं आपण तर मात्र जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली तेव्हा अनेक जाचक अटी आणि लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेले होते. कर्जमाफी योजनेतील या अटी शर्तीच्या विरोधात स्वाभाविकपणे महाराष्ट्रात जोरदार असा संघर्ष सुद्धा झालेला होता आणि किसान सभेच्या सरकारच्या कर्जमाफी योजनेचे शासनाध्यक्ष सुद्धा गावोगाव जाळून टाकलेले होते. राज्यभर तहसील कार्यालयावर निदर्शने सुद्धा काढण्यात आली. पुणे येथे कृषी मंत्र्यांना भेटून निवेदन सुद्धा देण्यात आलेले होते. पंढरपूर येथे रोहित पवार यांनी उपोषण सुद्धा केलेलं होतं. विधानसभेत माकोपाचे आमदार विनोद निकोले यांनी सुद्धा फडकावत आंदोलन केलेले होते. विविध विरोधी पक्षांनी सुद्धा यामध्ये आवाज हा उठवलेला होता. मुख्यमंत्र्यांचा त्याच्यानंतर काय दावा आला आपण आता तो बघू. राज्यातील 56,40,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. 36 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आमचे सरकार करणार आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार करत होते. प्रत्यक्षात मात्र अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी ही जी अहिल्यादेवी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली होती, या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी आता नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा कर्जबाजारी झालेले होते व 2026च्या कर्जमाफीसाठी पात्र ठरत होते. अशा 12,71,000 शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याऐवजी फक्त 50,000 रुपये एवढीच कर्जमाफी देण्यात येणार होती. 23,63,000 नियमित कर्जदार शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी सन 2022-23, 23-24 व 24-25 यापैकी किमान 2 आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड केली असल्याची. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पीक कर्ज भरण्याची अट सुद्धा टाकण्यात आलेली होती. मात्र पीक जर आपण बघितलं तर शिवाय 2,90,000 शेतकऱ्यांनी एकाच वेळा समझोता योजनेत टाकून त्यांना देखील 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम भरण्याची अट टाकण्यात आलेली होती. तिन्ही मिळून असे आले की 39,24,000 म्हणजे 70% शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्तीमुळे बाधित होत होते. शिवाय इतरही अनेक अटी लादण्यात आलेल्या होत्या. या आकडेवारीच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी 90%चा दावा आंदोलकांनी खोडून काढल्याने आंदोलकांना मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलन तीव्र झाले आणि संघर्षाला अखेर यश मिळाले. तर कसे जर आपण बघितलं तर आंदोलनाला परिणाम म्हणून अखेर सरकार अटी शर्तीचा पुनर्विचार करावा लागा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामुळे 2019चा कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या व पुन्हा 2026मध्ये पात्र ठरलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांना कर्ज 50,000 ऐवजी 2 लाखपर्यंत माफ करावे लागले. नियमित जे शेतकरी 23,63,000 शेतकऱ्यांसाठी सन 2026-27 मध्ये कर्ज फेडण्याची अट काढून टाकावी लागली. त्याचबरोबर यामुळे एकूण जर बघितलं आपण तर 36,34,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रमुख 2 अटी काढण्यात आल्या असल्या तरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाऐवजी इतर प्रमाणे 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदानाची मागणी सुद्धा प्रलंबित आहे. जर आपण बघितलं तर आता ही तिसऱ्यांदा कर्जमाफी असणार आहे. सन 2017मध्ये प्रचंड संघर्षामुळे शासनाने 3 वेळा कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. देशभरात अनेक केवळ महाराष्ट्रात घडले आहे. शेतकरी आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांना असलेला जबरदस्त जागृतीचा परिणाम पाहता मदत करत दबाव गट म्हणून काम करू लागल्याचा हा पुरावा आहे. 2017मध्ये पुणतांबा येथून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप
त्या पार्श्वभूमीवर 5 जून रोजी झालेला महाराष्ट्र बंद यामुळे सरकारला मोठी कर्जमाफी करावी लागली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू झालेली 2017ची कर्जमाफी होती. कर्जमाफीमध्ये 44.04 लाख बँक खात्यातील शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयाची कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान द्यावे लागले होते. 2019मध्ये जर बघितलं आपण महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी, त्यामध्ये 32.29 लाख शेतकऱ्यांना 20,500 कोटीची कर्जमाफी देण्यात आलेली होती. अशा प्रकारे या 2 कर्जमाफ्या झालेल्या होत्या. आता 2026मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना आता सरसकट ही कर्जमाफी मिळणार आहे. जर आपण बघितलं तर एकूण जर बघितलं 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर येत आहे. 56,40,000 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. 3 जुलैपूर्वी ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडली चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.